नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतार नेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जे हवे तुम्हाला. मित्रांनो, खूप वर्षांनंतर म्हणा किंवा महिन्यानंतर आपण व्हिडिओ पुन्हा सुरू करतोय. करायचं कारण की कृषी सेवक परीक्षा 2025-26 यामुळेच फेब्रुवारी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी 2024 जी कृषी सेवक परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये किंवा त्या परीक्षेचा मीही एक विद्यार्थी होतो. आणि सोबतच कृषी सेवक परीक्षा घेण्यासाठी जी आपलं 2022 पासून जे आंदोलन सुरू झालं होतं, ज्यामध्ये मनीष मांजरेकर असतील, संतोष लहाने सर असतील, आपले वाघमारे सर असतील, या सर्वांसोबत मीही होतो. आणि आपण सर्वच जण होतो त्यामध्ये, की जेणेकरून परीक्षा लवकर व्हावी यासाठी आपण प्रयत्न केला. फेब्रुवारी 2024 परीक्षा झाली. पण ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्या अगोदर आपले परीक्षेची जाहिरात आली होती 2023 सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये. आणि तेव्हा तेव्हा सगळं वारा चाललं होतं की परीक्षा IBPS घेणार, TCS घेणार. त्यानंतर IBPS ठरलं. IBPSने नंतर फॉर्म भरून घेतला, पण फॉर्ममध्ये तारीख दिली नव्हती परीक्षेची. त्यानंतर डिसेंबरमध्ये कळलं की जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये परीक्षा राहील म्हणून, 12 ते 14 तारखेच्या दरम्यान. आणि भरपूर लांब सेंटर मिळाले होते विद्यार्थ्यांना. त्यानंतर हे जवळपास 1.5-2 महिना झाल्यानंतर रिझल्ट लागला नव्हता. IBPS असं कधीच करत नाही की परीक्षा झाल्या आणि 20-25 दिवस झाल्यानंतर हे रिझल्ट लागला नाही. पण ह्या परीक्षेच्या वेळेस झालं होतं. त्यामुळे आपण टेलिफोनिक आंदोलन केलं होतं, जेणेकरून रिझल्ट लवकरात लवकर लागावा. आणि रिझल्ट लागलाही. आता हे आपलं पास का, तर मी सांगण्याचं कारण का की मागील परीक्षेचा जो काही अनुभव आहे तो आपल्याला 2025-26 होणाऱ्या कृषी सेवक परीक्षेबद्दल 100% 101% उपयोगी पडणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. जसे आपले बाकीचे मनीष मांजरेकर सर आहेत, त्यांनी परीक्षा दिली होती, आपलं वाघमारे सरांनी, प्रत्येकाने आता काय ठरवलंय की जेवढे काय 2000+ ज्या जागा येणार आहेत, त्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी जे आमच्या संपर्कात आहेत की त्यांना फ्रीमध्ये आपलं जे काय आपलं नॉलेज सगळं शेअर करायचं. कारण आपला जो कृषी विद्यार्थी गट आहे, जो आपण ॲग्रिकॉस म्हणून आपण जो नाव मिरवतो, तो खरंच सार्थकी करायचं. जेवढं आपल्याला माहिती आहे, इतर क्षेत्रामध्ये असं नाही होत की आपल्याला माहिती असेल तर दुसरा कळू नये याची आपण प्रयत्न करतो. पण आपल्या क्षेत्रात जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ते त्यापेक्षा अजून माहिती काढून आपण ती दुसऱ्याला कळवतो किंवा दुसऱ्याला सांगतो. तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हिडिओ बघू शकता. यूट्यूबवर बघा, इथं किंवा इतर कोणत्याही माध्यमांनी बघा. इतर परीक्षेचे फ्रीमध्ये मटेरियल कोण देत नाही किंवा फ्रीमध्ये अशी कोण माहिती सांगत नाही. पेड बॅचमध्ये सांगतात, वरची माहिती सांगतात. पण आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये साध्या यूट्यूबवरही इतकं नॉलेज सांगितलेलं, इतकं नॉलेज अवेलेबल आहे आपल्या ॲग्रिकल्चर क्षेत्राचं. का तर आपण आपल्या ॲग्रिकॉसमध्ये आपण माहिती दाबून ठेवत नाही. आपण आपल्याला असणारी माहिती सगळ्यांना सांगत जातो. तर हेच की 2025-26 होणाऱ्या कृषी सेवक परीक्षेसाठी आता मी हे तयारी करणार आहे. त्या अगोदर माझ्याबद्दल थोडंसं सांगतो की 2023 जो फॉर्म सुटला होता, त्या फॉर्ममध्ये तो फॉर्म मीही भरला होता. ॲग्रिकल्चर झालेलं आहे, माझं ग्रॅज्युएशन आहे. तर तो फॉर्म भरल्यानंतर मी जे काही वेगवेगळं, कारण आता आपलं कसं कृषी सेवक परीक्षेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे 6-7 विभाग आहेत आपले. प्रत्येक विभागाची वेगवेगळी जाहिरात येते आणि आपल्या ज्या विभागात फॉर्म भरायचा आहे त्या विभागाचा आपल्याला फॉर्म भरायचा असतो किंवा फॉर्म भरताना तो विभाग सिलेक्ट करायचा असतो. रिझल्ट लागताना पूर्ण महाराष्ट्राचा लागत नाही, त्या विभागाचा रिझल्ट लागतो. पुढे मागे लागतो पण विभागानुसार रिझल्ट लागतो. त्यामुळं आणि जागाही विभागानुसारच येतात. त्यामुळे काय की आपण फॉर्म भरतोय कोणत्या विभागात हे खूप महत्त्वाचं असतं. कारण काही विभागांचा जे कट ऑफ, आता 200 मार्काचा पेपर होता, काहींचा कट ऑफ पार 110-120 दरम्यान गेला आणि काहींच पार 155-60 इथंही गेलेला आहे. म्हणजे 155 मार्काचं हे कट ऑफ सिलेक्शन झालेलं आहे मुलाचं. त्यामुळे आपण फॉर्म कुठं भरतो हे खूप गरजेचं असतं. त्यातच मी कोल्हापूर या भागात फॉर्म भरला होता. जागाही बऱ्यापैकी होत्या, म्हणजे एवढ्या कमीही नव्हत्या, एवढ्या जास्तही नव्हत्या. पण जवळपास 138 मार्कांनी मी आपल्या वेटिंग लिस्टला आलो. वाट पाहिली, म्हणलं वेटिंग लिस्टच्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव होतं की आपलं होईल सिलेक्शन पुढे किंवा वेटिंग लिस्टपर्यंत आलं तर होईल. पण कोल्हापूरमध्ये प्रत्येकाने जॉईन केलं, वेटिंग लिस्टपर्यंत काही आलंच नाही कोण. त्यामुळं माझं तिथं सिलेक्शन झालं नाही. त्यानंतर आपण AFO BFO ह्या वेगवेगळ्या परीक्षा देत राहिलो आणि आपल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये, मार्केटिंगमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये मी काम करत आहे. सांगायचं तात्पर्य असा की माझ्या मागच्या परीक्षेचा पूर्ण अनुभव आहे.
प्लस मी परीक्षा तर दिलेली आहेच, सोबतच प्रत्येक अपडेट म्हणजे आता जर तुम्ही कोणते जुने विद्यार्थी असतील 2023-24 ज्यांनी कृषी परीक्षा दिल्या असेल किंवा द्यायची असेल, त्यांना माहिती असेल की सुतारनेट अकॅडमीवर त्यांना कोणकोणती माहिती मिळाली, कशी मिळाली, प्रत्येक वेळी अपडेट, प्रत्येक एक जरी कोणता तरी अपडेट आली परीक्षा संदर्भाची किंवा रिझल्ट संदर्भाची, तर सगळी तिथे मिळत होती. प्रत्येक आता जेवढे काही ग्रुप आहेत किंवा जेवढे चॅनल आहेत, प्लॅटफॉर्म आहेत, ते त्यांच्यामध्ये जर आता प्रत्येकजण प्रत्येकाची वैयक्तिक माहिती सांगतो. सगळ्यांचे व्हिडिओ बघून त्यातला जो तात्पर्य तो काढून मी डायरेक्ट ग्रुपला देत होतो की हे सगळे चॅनलवाल्यांना एवढं म्हणायचं आहे. तुमचा 10 व्हिडिओ बघण्याचा वेळ तुमचा एका व्हिडिओमध्ये संपत होता आणि तुम्हाला सगळी माहिती मिळत होती एका ठिकाणी. त्यामुळे सगळीच माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि मला असं म्हणायचं होतं तुम्हाला की आता कृषी योग 2025 आणि 26 हे परीक्षा येणारच आहे. तुम्हाला माहिती नसेल तर आपण डिटेलमध्ये तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. फक्त हा पहिला व्हिडिओ आहे, एवढं सांगायचं की आता कृषी योग परीक्षा येणार आहे, आपल्याला तयार करायचे आहे, आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जरा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. दर 2-3 दिवसानंतर ह्याच्यावर एक व्हिडिओ येत राहील. परीक्षा कशी होते, परीक्षा स्वरूप काय, परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले गेले होते, मागच्या 2024 जानेवारी-फेब्रुवारी 2024 जी कृषी योग परीक्षा झाली होती त्यातील वेगवेगळे 2 दिवसांमध्ये परीक्षा झाले होते आणि त्या 2 दिवसांमध्ये कोणते प्रश्न विचारले होते, काय काठिण्य पातळी होते, तुमचे गणित, बुद्धिमत्ता, तुमचं सामान्य ज्ञान आणि ॲग्रिकल्चर यामध्ये कसे प्रश्न होते, कोणत्या लेवलचे होते, त्याला कसं टॅकल करायचं होतं, कृषी पदविका आणि कृषी पदवीधर यांच्या दोघांच्या प्रश्नांमध्ये डिफरन्स काय होता का. तसे प्रश्न नव्हतेच म्हणा, पण तरी काही कृषी पदविकाधारांना वाटत होतं, म्हणजे ॲग्री डिप्लोमावाल्यांना वाटत होतं की परीक्षा खूप कठीण गेली. मग त्यांनी आता यावेळेस काय करायला पाहिजे आणि कोणत्या कारणामुळे त्यांना परीक्षा कठीण गेली. परीक्षा जशी नोटिफिकेशन आली तसे 10 बॅचेस चालू झाल्यात आज गायत वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. त्यातील कोणती बॅच चांगली आहे, कोणाकडनं टेस्ट सिरीज घ्यायची, सराव कसा करायचा, सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला त्या संदर्भात तर थोडक्यात माहिती सांगेल प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीची. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता. आणि जसं की ह्या चॅनलला काही व्ह्यूज पूर्ण होतील जसं मी ठरवलं त्यानुसार आणि तुमचे काही सबस्क्रायबरचे जसे मला साथ मिळेल आपण सुरू करूयात. कारण मी तर सुरू केली तयारी कृषी परीक्षा 2025-26 साठीची. तर तुम्ही माझ्यासोबत जोडा आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा येणाऱ्या परीक्षेसाठी, कृषी योग 2025-26 साठी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण मिळून परीक्षेची तयारी करू. धन्यवाद.